राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांना कालमर्यादेत मंजुरी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यावर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागितलं 14 मुद्द्यांवर स्पष्टीकरण. भारत वेळ आल्यावर कठोर निर्णय घेऊन कठोर कारवाई देखील करतो हे भारतानं दाखवून दिलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं श्रीनगरमध्ये प्रतिपादन. दहशतवाद्यांवर धर्म नाही तर त्यांचं दुष्कर्म पाहून कारवाई केली असं सांगत पाकिस्ताननंही थांबवलं नाही तर आणखी मोठी किंमत मोजावी लागेल. संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा. भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ आणि लष्कर ए तय्यबाच्या संलग्नतेचे पुरावे. टीआरएफवर बंदी घालण्याची मागणी. जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर इथल्या जंगलात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं. एका दहशतवाद्याचा खात्मा. पाकिस्तान सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांमधील साटलोटं पुन्हा एकदा समोर. कराचीमध्ये लष्कर ए तय्यबासह अन्य दहशतवादी संघटनांची रॅली. ऑपरेशन सिंदूर हा भारताचा पाकिस्तानवर निर्णायक राजनैतिक आणि लष्करी विजय असल्याचं सांगत आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांनी भारताच्या कारवाईची केली प्रशंसा. भारत म्यानमार सीमेजवळील चांदेल जिल्ह्यातील न्यू समताल गावाजवळ आसाम रायफल्सनं केलेल्या मोठ्या कारवाईत 10 सशस्त्र कट्टरतावादी ठार. युद्ध समाप्ती होऊन शांततेसाठी आज तुर्कीमधील इस्तंबूल इथं रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याऐवजी रशियाचं शिष्टमंडळ या चर्चेत होणार सहभागी. वक्फ सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या 20 तारखेला पुन्हा सुनावणी. आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षांना संक्षिप्त टिप्पण्या देण्याचे निर्देश. आणि बिहार इथं 7व्या खेलो इंडिया स्पर्धेचा आज समारोप. 56 सुवर्ण पदकांसह एकूण 149 पदकं जिंकत महाराष्ट्र प्रथम स्थानी.